गुड इव्हिनिंग, स्माइली इव्हिनिंग सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आत्मवंदन. नमस्कार नमस्कार. आत्मवंदन सगळ्यांना. गुड इव्हिनिंग. सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. व्हेरी गुड. येस, सुरू करूया आजच्या सेशनला. ओके. हा, काल आपण ऑरा याबद्दल बोललो होतो. आपल्या आजूबाजूच्या ऊर्जांना आपण जाणून घेतलं की आपला ऑरा कशा पद्धतीने बघायला पाहिजे. आपल्या आजूबाजूची ऊर्जा आणि आपला स्वभाव, आपलं मन, आपली जी काही मानसिक स्थिती असते, आपली शारीरिक स्थिती आपल्या ऊर्जांना आजूबाजूच्या कडे काय करते, आपल्या शरीराभोवती त्याचा थर निर्माण होतो, एक वलय तयार होते. त्याला काय म्हणतो आपण? ही एनर्जीचं फील्ड, त्याला म्हणतो ऑरा. इथपर्यंत आलो होतो, राईट? येस. आता आपण पुढे बघूया. ऑरा आपल्याला जेव्हा आपण क्लीन करतो आहे तो किती प्रकारे करायचा. काय बोलली होती मी काल? ऑरा प्रोटेक्शन, ऑरा क्लीनिंग. तर किती प्रकारे आपल्याला क्लीन करायचा मी कालच्या सेशन मध्ये सांगितलं होतं की आपल्याला ऑरा 12 वेळा क्लीन करायचा आहे. मग कशा पद्धतीने करायचा? कुठलं दाबायचं ती आधी सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे कशा पद्धतीने आपण आपल्या ऑराला क्लीन करणार आहोत. आणि असा टॉप आज साईज आज ऐक ना आपण तुला काय करणार आहोत? एनर्जी ऍक्टिव्हेशन करणार. सगळ्यांचं अट्युनमेंट झालेलं आहे बहुतेक. ज्यांचं नाही झालेलं आहे, आता 2 दिवस अट्युनमेंट होणार नाही. जमल्यास खूपच जास्त कोणाचं राहिलं असेल तर आपण शुक्रवारी अट्युनमेंट घेऊया. 2 दिवस अट्युनमेंट होणार नाही. ठीक आहे? ओके, सुरू करूया. येस. आता काय करायचं आहे, आपण दोन्ही हात क्राउन चक्रावरती ठेवायचे. दोन्ही हात ठेवायचे. हा, आणि आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. जर माझ्या आभामंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता आहे तर ती माझ्या हातामध्ये येते. जर माझ्या आभामंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती हातामध्ये येते. हळूहळू खाली घ्यायचं आहे. अगदी हळूहळू हळूहळू घ्यायचं आहे प्रत्येकाने. हा, हातामध्ये येते बरोबर. जर माझ्या आभामंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये येते आहे. जर माझ्या आभामंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता आहे तर ती माझ्या हातामध्ये येते आहे. हातामध्ये येते आहे. आणि आपल्याला काय करायचंय? ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. 3 वेळा फुंकर मारा आणि ब्रह्मांडात जाऊन त्या ऊर्जांना म्हणा, शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए. असं 3 वेळा समोरून करायचंय. किती वेळा करायचंय? 3 वेळा समोरून. 3 वेळा समोरून करायचं आहे. अफर्मेशन तुम्ही सगळ्यांनी द्यायचं आहे. जर माझ्या आभामंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये येते आहे. हळूहळू पायापर्यंत जायचं आहे. अगदी आपल्या डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखापर्यंत हळूहळू जायचं आहे. आणि म्हणायचं आहे, जर माझ्या आभामंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये येते आहे. आणि मग ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध करायचे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सविता मॅडम बघा किती छान करताय. मॅम पायाला एकदम टच करायचा, नाही नाही, टच नाही खाली करायचं. खाली जाऊन. टच नाही करायचं. हे झालं समोरून ऑरा स्कॅनिंग किंवा आपण क्लीन करतो आहे, समोरून करतो आहे.
आता काय करायचंय, आपण आपल्या मागच्या बॉडीवरती हात लावू शकतो का? मागून आपल्याला स्कॅन करता येतो का? करता येईल का? नाही. पण आपण व्यक्तीचा जेव्हा दुसऱ्यांचं स्कॅनिंग करतोय, क्लिनिंग करतो आहे, तेव्हा आपल्याला दुसऱ्यांचं जमू शकते, राईट? दुसऱ्यांच्या पाठीमागून आपण त्यांचा ऑरा क्लीन करू शकतो का? येस. येस. मग जर मला माझा करायचा असेल तर मी काय करणार? मी माझ्या फ्रंट बॉडीला माझी बॅक बॉडी घोषित करत आहे. काय म्हणायचं? मी माझ्या फ्रंट बॉडीला माझी बॅक बॉडी घोषित करत आहे. मी माझ्या फ्रंट बॉडीला माझी बॅक बॉडी घोषित करत आहे. आपल्या या पद्धतीने ठेवायचं आपले हात, आणि मी माझ्या फ्रंट बॉडीला माझी बॅक बॉडी घोषित करत आहे. आणि पुन्हा आपल्याला काय करायचं? 3 वेळा समोरून ऑरा क्लीन करायचा आहे. कळालं? मी माझ्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे, आणि पुन्हा आपण क्राउन चक्रावर हात ठेवणार, आणि अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है तो मेरे हाथों में आए. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये येणार. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये येते आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती हातामध्ये येते आहे. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, शुद्ध. ब्रह्मांडात जाऊन आपल्याला ती नकारात्मकता शुद्ध करायची आहे. जमलंय? तेजस्वी मॅम, सुजाता मोरे मॅडम, जमलं का? हा. मग आता आपली ही साइड राहिली, बरोबर ना? या साइडचं क्लिनिंग कशा पद्धतीने करायचं? जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता आहे तर ती हातामध्ये येत आहे, ब्रह्मांडात शुद्ध होईल. आणि असा क्रॉस करायचा. आणि हा क्रॉस कुठून यायचा? क्राउन चक्रापासून आपण नकारात्मकता आपल्या बेंबीच्या पासून क्रॉस मध्ये टाकतो. इकडूनही. मॅम तुमची स्क्रीन पिन मध्ये ठेवा ना मॅम. बर बर बाकीच्यांचे आयडी येतात मध्ये मध्ये. बर बर ठीक आहे. आता दिसतेय? हो. येस. ठीक आहे, चालेल. आपण गॅलरी व्ह्यू नको, स्पीकर व्ह्यू बघूया. आता बघा, इकडून मी हात ठेवेल, इकडचा हात ठेवला की मी इकडे क्रॉस करेल. बेंबी आहे आपली नाभी चक्र, नाभी चक्रापासून आपण क्रॉस करणार. दिसत नाही मॅम मला. मी दिसत नाहीये? मी दिसत आहे सगळ्यांना? दिसते. मॅम सगळ्यांना म्यूट करायला सांगा ना. बरं बरं, सगळ्यांना मी म्यूट करते. झाले सगळे म्यूट? ओके. आता बघा काय करायचं, आपलं डोकं त्या क्राउन चक्रामध्ये मी हात ठेवणार आणि हा असा इकडच्या खांद्यापासून असा क्रॉस टाकणार. बेंबीपासून क्रॉस टाकायचा. इकडून काय करणार, या हातांपासून असा बेंबीपासून क्रॉस टाकायचा. अफर्मेशन सेम राहणार. आपण जे बोलतो आहे ते अफर्मेशन सेम राहणार आहे. व्हेरी गुड अंजली मॅडम, व्हेरी गुड. जमलंय. येस येस, सविता मॅडमला पण जमलंय. हा, दीपाली मॅडम जमताय. व्हेरी गुड, जमतंय. तेजस्वी मॅडमला पण जमलं. समजलं? काय करायचं, नाभी चक्रावरती आपल्याला क्रॉस टाकायचा आहे. आता कोणाला समजलं नसेल तर हँड रेस करा. इथे इलेक्ट्रॉनिकली इथे रिॲक्ट असतं. तिथे पण तुम्ही रिॲक्ट करू शकता की समजलं नाही. तिथे इलेक्ट्रॉनिकली आपण रिॲक्टच्या बटनवर प्रेस केल्यानंतर. हा, अमोल वैरागडे सर, तुम्हाला काही बोलायचं आहे? रिपीट करू? बर. आपण ऑरा क्लीन करतो आहे.
काय करतो हे प्रोसिजर? ऑरा क्लिनिंग आपल्या शरीरातली सर्व प्रकारची नकारात्मकता आपल्याला पहिल्यांदा क्लीन करायची आहे. ही एक प्रोसेस आपल्याला 21 दिवसांसाठी करायची आहे. किती दिवस करणार आपण? कंटिन्यू 21 दिवस. ओके. या 21 दिवसांमध्ये आपला ऑरा क्लीन झाला असेल आणि ब्लॉकेजेसही आपले 50% दूर होतात. तुमच्या शरीरात जे काही ब्लॉकेजेस असतील ते 50% दूर होणार आहे फक्त आणि फक्त ऑरा क्लिनिंगनी. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे? अफर्मेशन द्यायचं आहे. अगर मेरे आभा मंडल में, म्हणजे जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये येते आहे. दोन्ही हात क्राऊन चक्रावर ठेवायचे आणि हळुवारपणे ऊर्जांना खाली आणायचं आहे. हळुवारपणे. सीमा मॅडम, रेखा मॅडम, कॅमेरा ऑन करा. आपण प्रॅक्टिकल करतो आहे, ऊर्जांना जाणून घेतोय. हळुवारपणे खाली आणायचं आहे. दिवसातून एकदाच करायचंय. ठीक आहे. दिवसातून किती वेळा? एकदाच करायचं आहे. पण किती? एकदा म्हणजेच एकदा बसलं की 12 वेळा आपलं क्लिनिंग करायचं. असं 10 वेळा एकदाच बसायचं. एकाच बैठकीत 12 वेळा क्लिनिंग करायचं आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये येते आहे. ब्रह्मांड मध्ये जाके शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए. हे म्हटल्यानंतर आपल्याला काय येणार की मला समोरची साईड जमतीये पण मागची साईड जमणार नाही. बरोबर? हा प्राजक्ता मॅडम. मॅडम म्हणजे 12 वेळा म्हणजे समोरून 12 वेळा नंतर मागून 12 वेळा नाही असं? नाही नाही. समोरून 3 वेळा, मागून 3 वेळा आणि या दोन साईडनी 3-3 वेळा. एक सेट, 12चा एक सेट. नाही, ठराविक वेळ कुठलीही चालेल. तुम्ही कुठल्याही वेळेला करू शकता. दिवसभरातून कधीही करू शकता. ठीक आहे. आणि नंतर आपल्याला ऑरा क्लिनिंग करताना आपण आपल्या शरीराला मागून हात लावू शकत नाही. तेव्हा आपण म्हणतोय की माझ्या फ्रंट बॉडीला माझी बॅक बॉडी घोषित करत आहे. रेकी लेवल 1 मध्ये घोषणा करायला सांगितलेली नाही. आपण सेकंड लेवलला घोषित करत असतो गोष्टींना. पण काय करणार मी? माझ्या फ्रंट बॉडीला माझी बॅक बॉडी घोषित करत आहे. ठीक आहे. मी माझ्या फ्रंट बॉडीला माझी बॅक बॉडी घोषित करत आहे. या पद्धतीने आपल्याला काय करायची आहे? घोषणा करायची आहे. समजलं? आणि म्हणून मग मला समोरून ऑरा क्लीन करताना किती वेळा होणार? 6 वेळा. बरोबर ना? समोरून ऑरा क्लीन करताना 6 वेळा करणार. या साइडनी 3 वेळा आणि या साइडनी 3 वेळा. समजतंय का? नक्की? अनिल मोरे सर समजताय? ओके. सुरेश सर तुमचा डाऊट क्लिअर झाला? ओके, म्यूट आहेत. ओके. विजय सर, रामा गलांडे सर, तुमचे डाउट्स क्लिअर झाले का? रेखा मॅडम, कोणाला ऑरा क्लिनिंग बद्दल काही प्रश्न आहे का? साईडचं एकदा सांगा ना. साईडचं सांगू? बरं, ठीक आहे. हे बघा, क्राऊन चक्रावर हात ठेवायचा आणि याच पद्धतीने आपण इकडून घेणार. एका हाताची मुठी बांधायची. ठीक आहे. मग काय करायचं? अगर मेरे आभा मंडल, तेच अफर्मेशन द्यायचं जे अफर्मेशन आपण बोललो होतो. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये येते आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो जाए. ठीक आहे. त्यानंतर या पद्धतीने दुसरा हात घ्यायचा. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये येत आहे आणि ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए. समजलं आता? नक्की हो. शीतल मॅडम? ओके.
मॅम आणि जेव्हा आपण फुल बॉडीचं करतो ना म्हणजे क्लिनिंग, तेव्हा असं खाली कुठपर्यंत मॅम जायचं, असं खाली 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 करत खाली आपण कुठपर्यंत पहिल्यांदा जायचं असं? क्लिनिंग करताना ज्यांना शक्य असेल त्यांनी मांडी घालून बसायचं. ठीक आहे. नाही शक्य असेल तर ओके. आपण टेबल चेअरचा वापर केला तरीही चालेल, गादीवर मांडी घालून बसू शकत असाल तरीही चालेल, सोफ्यावर बसू शकत असाल तरीही चालेल. हं? हे झाल्यानंतर मॅडम, हा प्रॅक्टिकल करून दाखवू का कुणाला कळालं नसेल तर? बरं ठीक आहे. निर्मला मॅडम प्रॅक्टिकल करून दाखवतात. दिवसा म्हणजे सकाळी करायचं संध्याकाळी करायचं का, वेळ मिळाला कधी केलं कसं कधीही करायचं? केलं तरी चालतं. जेव्हा चालेल ना? जेव्हा तुम्ही ओके. थकून आल्या, तेव्हा जेव्हा तुम्हाला नकारात्मक वाटत आहे, तेव्हा आपण कधीही करू शकतो. ओके, थँक्यू. 21 दिवस तरी कमीत कमी आपल्याला कंटिन्युअस रिझल्ट साठी करावं लागणार. आता आपल्या निर्मला मॅडम आपल्याला प्रॅक्टिकल करून दाखवतात. ठीक आहे, चालेल. हो. हा, ओके. आता बघा त्या काय करतात. सगळ्यांनी लक्ष केंद्रित करायचं आहे. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए। और ब्रह्मांड में जाकर शुद्ध हो जाए। समोरून कळालं का सगळ्यांना? कळालं? हो. येस. साइड में करता ना, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए। और ब्रह्मांड में जाकर शुद्ध हो जाए। कळालं आता? येस, नक्की. मॅम, ओ आपण जेव्हा लेफ्ट साईडून करतो ना, हा, तेव्हा असं 3 वेळा नाही बोलायचं, शुद्ध हो सगळ्या जाय, साईडनी शुद्ध हो आपल्याला जाय, मॅडमनी शुद्ध हो फक्त जाय. आपल्याला दाखवलं कशा पद्धतीने करायचं. प्रत्येक साईडनी आपल्याला 3 वेळाच बोलायचं. सगळ्या साईडनी आपल्याला मॅडमनी येस प्रॅक्टिकल मॅम. करून दाखवलं की कशा पद्धतीने करायचं. ठीक आहे निर्मला मॅडम, थँक्यू सो मच. येस. थँक्यू निर्मला मॅडम. थँक्यू। समजलं का तुम्हाला सगळ्यांना आता? अंजली मॅडम समजतंय? हो. मॅम, हो. मॅम, लेफ्ट साइड करताना लेफ्ट हातानेच करायचं की राईट हाताने चालतं? हा, पण क्रॉस करायचा. ओके. आपल्याला ओके, क्रॉस. नाभी चक्रापासून काय झाला पाहिजे? क्रॉस झाला पाहिजे. ओके. हा. ओके. हा. थँक्यू समजतंय? मॅम. हा. ओके. तेजस्वी मॅडमला समजलंय? हो मॅडम, हा, समजले. येस. पुढे जाऊया. येस, सगळ्यांचं एनर्जी ऍक्टिव्हेशन करूया आपण आता. ज्यांचं अट्युनमेंट झालं असेल त्यांचं पण, आणि ज्यांचं नाही झालं असेल त्यांनी फक्त बघायचं आहे. सुरेश सर, तुमचं शक्य असेल तर कॅमेरा ऑन करायचा आहे. सुंदर एनर्जीला अनुभव घेणार आहोत आपण. जर शक्य असेल तर एका ठिकाणी बसून घ्या. सुरू करूया. हा, आता आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे? तुम्ही सगळ्यांनी रेकीचं अट्युनमेंट घेतलं आहे, बरोबर? आता ऑरा क्लिनिंग करण्याची प्रोसिजर कळाली. ओके, मग आता ऑरा लॉक कसा करायचा? मी तो ऑरा प्रोटेक्ट करायचा पहिले घेऊया. ऑरा लॉक कसा करायचा? आपल्याला काय करायचं आहे? पहिल्यांदा आपण रेकीची प्रार्थना करणार. काय करायचं? हे दिव्य रेकी शक्ती, आता माझी मदत कर. मी स्वतःची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊसूंची आभारी आहे. हे दिव्य रेकी शक्ती, आता माझी मदत कर, आता माझी मदत कर. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. अशा पद्धतीने आपल्याला रेकीची प्रार्थना करायची आहे. रेकीला आपण याला म्हणतो रेकीला कॉल करा किंवा रेकीचं आवाहन करा. आणि हे झाल्यानंतर मी काय करणार? या पद्धतीने इथे गाठ बांधणार. आपल्याला बेंबी पासून, आपल्याला बेंबीच्या आपले पाय असतात ना, त्या पायांपासून आपल्याला गाठ बांधायची अशी.
अशा पद्धतीने गाठ बांधायची. ठीक आहे. आणि मग आपल्या दोन्ही हात आपले या पद्धतीने ठेवायचे. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या संपूर्ण शरीराला, माझ्या आत्म्याला, माझ्या मनाला, माझ्या संपूर्ण 7 चक्रांना प्रोटेक्ट कर, प्रोटेक्ट कर, प्रोटेक्ट कर. कळालं का काय भरायचं आहे? यस सुरेश सर, इट्स ओके, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. आपल्याला काय करायचं आहे, नाभीच्या वरती असं नाभीपासून वरती अशी गाठ बांधायची. ठीक आहे. आणि म्हणायचं आहे, हे दिव्य रेकी शक्ती माझ्या ओराला, माझ्या 7 चक्रांना, माझ्या आत्म्याला, माझ्या शरीराला, माझ्या मनाला प्रोटेक्ट कर, प्रोटेक्ट कर, प्रोटेक्ट कर. किंवा सुरक्षा प्रदान कर, सुरक्षा प्रदान कर, सुरक्षा प्रदान कर. समजलं आपला ऑरा कशा पद्धतीने प्रोटेक्ट करायचा? तुम्हाला जेव्हा जेव्हा बाहेर जायचं असेल तेव्हा तुम्ही या पद्धतीने, किंवा ज्या कुठे कधी आपल्याला लग्न कार्यात जायला लागतं, कधी आपल्याला नकारात्मक लोकांमध्ये जावं लागतं, कधी ऑफिसमध्ये वेगवेगळी एनर्जीशी आपण कनेक्ट होत असतो, वेगवेगळ्या लोकांसोबत आपला संपर्क येतो, तेव्हा आपण ऑरा प्रोटेक्ट करून बाहेर जायचं आहे. काहीच नाही, आपल्या नाभी चक्रापासून खाली किंवा आपण मांडी घातली आहे, आपल्या पायापासून वरती अशी गाठ बांधायची. गाठ बांधतो ना आपण, तशी आपल्याला डोक्यावरती गाठ बांधायची. ठीक आहे. पहिल्या लेवलला आपण सिंपल सिंपल अफर्मेशनच्या माध्यमातून रेकीचं आवाहन करून करत असतो. दुसऱ्या लेवलला आपण सिम्बॉल शिकतो, सिम्बॉलचं अट्युनमेंट झालं, त्याची दीक्षा घेतली दुसऱ्या लेवलची, की आपल्याला सिम्बॉलच्या साह्याने आपलं प्रोटेक्शन करता येतं. ठीक आहे. या पद्धतीने आपण इथे गाठ बांधणार आणि ठीक आहे, मी दाखवते गाठ कशी बांधायची. ठीक आहे. या पद्धतीने अशी गाठ बांधायची क्रॉस. ठीक आहे. गाठ कशी बांधतो आपण? क्रॉस. आणि नंतर काय करायचं, आपले दोन्ही हात हृदय चक्राजवळ ठेवायचे आणि म्हणायचं, हे दिव्य रेकी शक्ती माझ्या ओरा, 7 चक्र, संपूर्ण शरीर, मन, बुद्धी, आत्मा याला काय कर, सुरक्षा प्रदान कर, सुरक्षा प्रदान कर, सुरक्षा प्रदान कर. समजलं आता सगळ्यांना? हो. येस, व्हेरी गुड. त्यानंतर हा झाला ऑरा प्रोटेक्शन. जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर जाणार आहात, जेव्हा जेव्हा ट्रॅव्हलिंग मध्ये आहात, जेव्हा जेव्हा तुम्हाला नकारात्मक ऊर्जांमध्ये जायचंय किंवा कुठेही जायचं असेल, तरीही या पद्धतीने तुम्ही बाहेर जाऊ शकतो. ठीक आहे. येस. घरी घरी असेल आपण तरी पण करायचं. घरी असेल तरी करू शकतो. आपली ऊर्जा प्रोटेक्ट राहिली पाहिजे. माझं कुठल्याही प्रकारची नकारात्मकता माझ्यामध्ये यायला पाहिजे नाही, म्हणून आपण करतोय. ओके. प्राजक्ता मॅडम. हॅलो मॅडम. हा. म्हटलं समजा आपण ते दुसऱ्याचं जेव्हा करत असतो, आता माझं बाळ छोटं आहे, त्याचं जर मला करायचं असेल ऑरा क्लिनिंग, तर तो झोपलेला असताना केलं तर चालेल का? हो, किंवा कोणाला तरी त्याला घेऊन उभं ठेवायचं आणि मग त्याचा ऑरा क्लीन करायचा. ठीक आहे. कोणाला तरी असं पकडून ठेवायचं, किंवा त्याला साधारणतः जर वॉकरमध्ये उभा राहत असेल किंवा कुठेतरी अशा उभा राहत असेल, तेव्हा आपण ऑरा क्लीन करू शकतो. ठीक आहे. कितीही लहान बाळाचं करू शकतो का आपण? आपण दृष्ट कितीही लहान बाळाची काढू शकतो की नाही, त्याच पद्धतीने ऑरा क्लिनिंग कुठल्याही लहान बाळाचं करू शकतो. फक्त रेकी देताना आपण विचार करायचा. रेकी देताना फक्त आपण प्रार्थनेच्या माध्यमातून रेकी द्यायची. झोपेत केलं तरी चालेल, पण बाळ ऍक्टिव्ह असताना चालेल, तसंही चालेल. ठीक आहे. प्रवीण कुमार सर म्यूट नाहीये, बोला. जयमाला मॅडम बोला ना. तुम्ही दिसतच नाही आज स्क्रीनवर, मला कुठे गेल्या?
जयमाला मॅडम कुठे गेल्यात? दिसत नाही का? जयमाला मॅडम आल्यात ना? अनम्यूट करा, अनम्यूटचं ऑप्शन आहे. ओके, नाहीये का? बरं, सॉरी. बरं, बोला आता. तुम्ही ते पहिली प्रार्थना सांगितली ना, जे चालू हम्म. करायची ती एकदा जरा परत सांगा ना. बर, ठीक. ओके, आपल्याला काय करायचं आहे? पहिल्यांदा रेकीची प्रार्थना करायची आहे. जेव्हा आपण कोणाला रेकी देत असेल तेव्हा पण स्वतःसाठी रेकी घेत असाल तेव्हाही आपल्याला पहिल्यांदा रेकीची प्रार्थना करायची आहे. ऑरा क्लिनिंगच्या वेळेसही रेकीची प्रार्थना करू शकतात. दुसऱ्यांचा ऑरा क्लीन करत असाल तेव्हाही रेकीची प्रार्थना करा. दुसऱ्यांचा ऑरा क्लीन करत असाल तेव्हा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की जेव्हा ज्या व्यक्तीचा ऑरा क्लीन करणार आहात त्याचं धन्यवाद पहिल्यांदा व्यक्त करायचे आणि शेवटीही त्या व्यक्तीचे धन्यवाद व्यक्त करायचे. आपल्याला ग्रॅटिट्यूड प्रत्येक ठिकाणी फॉलो करायची, प्रत्येक ठिकाणी. कुठेही आपल्याला आपण करतो आहे, मी काही करत आहे हे दाखवायचं नाही. आपण हे काय नाही. करतो आहे? आपण एक फक्त माध्यम आहे. रेकी साधक काय असतो? रेकी प्रवाहाचा एक फक्त माध्यम असतो. रेकी देण्याचं काम दिव्य रेकी शक्तीच करत असते. कोणाला किती ऊर्जा द्यायच्या, कोणापर्यंत किती ऊर्जांचा प्रवाह जाईल हे आपण ठरवत नाही. ठीक आहे, हे सगळं ठरवणारी दिव्य रेकी शक्ती आहे. आपल्याला काय करायचंय? फक्त फॉलो करायचं. ओके, आता आपल्याला रेकीची प्रार्थना करताना लक्षात ठेवायचं आहे, हे दिव्य रेकी शक्ती आता माझी मदत कर. मी स्वतःची आभारी आहे, माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे, मी डॉक्टर मिकाऊ सुईंची आभारी आहे. जर तुमचे कुठले गुरु असतील तर त्या गुरूंचं नाव घ्या, इष्टदेवतेचे नाव घ्या, कुलदेवतेचे नाव घ्या. हे दिव्य रेकी शक्ती आता माझी मदत कर. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. या पद्धतीने आपण रेकीची प्रार्थना करणार आहोत. बऱ्याच जणांनी गुरु केलेला असतो. बऱ्याच जणांना वेगवेगळे जे काही कोणते जे आपल्या याच्याप्रमाणे गुरु आहेत किंवा आपल्या धर्माप्रमाणे जे काही आपल्याला असतील त्यांचं आवाहन तुम्ही करू शकता. मॅडम, हे प्रार्थना ग्रुपवर टाकणार का? बर, टाकते. समजलं हे? आणि आपण फिंगरनी असं करतो क्रॉस मध्ये, तेव्हा काय म्हणायचं आहे? काहीच नाही. अशाच पद्धतीने आपण क्रॉस करायचा आणि आपण माझ्या हृदयाच्या समोर जर आपण कोणाच्या आपल्या स्वतःच्या हृदयाच्या समोर हात ठेवायचे आणि म्हणायचं की माझ्या संपूर्ण शरीराला, 7 चक्रांना, ऑराला, माझ्या मन बुद्धीला आणि काय आत्म्याला प्रोटेक्शन झोन मध्ये टाक किंवा मला सुरक्षित ठेव, अशा पद्धतीने आपण बोलतो आहे. कळालं? दीपाली मॅडम, विजय सर, कॅमेरा ऑन करा. तेजश्री राणे मॅडम, इथपर्यंत कळालं सगळ्यांना? हो मॅडम. हा, विजय सर कॅमेरा ऑन करा. मॅडम, ओरा क्लीन करताना अजून एक काहीतरी बोलायचं आहे ना? म्हणजे दिव्य रेकी शक्तीचं पण बोलायचं आणि ओरा क्लीन करायचं ते पण एक बोलायचं आहे ना? प्रार्थना पण म्हणायची आहे आणि ऑरा क्लीन करण्याची प्रोसिजर पण करायची. पहिल्यांदा कुठलीही प्रोसिजर करता हे रेकीची प्रार्थना म्हणूनच करा. पहिल्यांदा प्रार्थना म्हणायची आणि मग क्लिनिंग सुरू करायची. मॅडम, तुम्ही हे सगळं जे आहे ते ग्रुपवर टाकणार का? काय बोलायचं? मी एक डेली प्रॅक्टिसचा आपला रेकीची साधना कशी करावी याचा व्हिडिओ केलेला आहे. ठीक आहे, त्या पद्धतीने तुम्ही दररोज साधना करायची आहे. एक सेपरेट व्हिडिओ आहे. जर नाही समजलं तर आपण त्याच पद्धतीने एक दिवस आपले स्टुडंट किंवा मी आपण एक दिवस तुमच्या सगळ्यांची प्रॅक्टिस घेऊया. ओके मॅम, मला समजलं सगळं. व्हेरी पहिले तर गुड. प्रार्थना करायची, नंतर क्लिनिंग करायचं आणि नंतर प्रोटेक्शनचं करायचं. येस, दिवसातून एकदा करायचं आणि बस 12 टाइम करायचं. असं वरतून मागे बॅकला फ्रंट मांडून 3 वेळा, इथून 3 वेळा आणि इथून 3 वेळा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. समजलं सगळ्यांना? ओके,
आता आपल्याला करायचं आहे, सगळ्यांनी अट्युनमेंट घेतला आहे, सगळ्यांनी एक ग्लास पाणी पिऊन बसा, मस्तपैकी पाणी प्या. जे लोक ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत त्यांनी करू नका. हा, दीपाली मॅडम, विजय सर कॅमेरा ऑन करा, नाही तर मी तुम्हाला वेटिंग रूम मध्ये टाकेल. कॅमेरा ऑन करा प्लीज. मॅडम एक विचारायचं होतं, हा, आपल्या प्रोटेक्शन झोन मध्ये म्हणजे आपण जर दुसऱ्याचा ऑरा क्लीन करतोय तर आपल्याला कनेक्ट होतो, तर ते कसं म्हणजे आपलं स्वतःला प्रोटेक्शन कसं करायचं मग? दुसऱ्यांचा ऑरा क्लिनिंगच्या पहिले आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट झोन मध्ये टाकायचं. असेल मॅडम बोलाल ना तू थोड्या वेळ. तर मग काय करावं लागेल मॅडम त्यासाठी? काहीच नाही, सेम रेकीची साधनं आपण दररोज ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने करायचं. विजय सर प्लीज कॅमेरा ऑन करा. शक्य नसेल तर चॅटबॉक्स मध्ये मेसेज टाका, तुमचा काय प्रॉब्लेम आहे. अदरवाइज मी वेटिंग रूम मध्ये टाकेल. ओके, इट्स ओके, सॉरी. आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण दुसऱ्यांचा ऑरा क्लीन करतो तेव्हा आपल्याला रेकीची प्रार्थना करायची आणि स्वतःच्या ऑराला प्रोटेक्शन झोन मध्ये टाकायचं. ठीक आहे, मी काय करणार, स्वतःला प्रोटेक्शन झोन मध्ये टाकणार, मग पुन्हा रेकीची प्रार्थना करणार, समोरच्या व्यक्तीचे आभार मानणार आणि त्याचा ऑरा क्लीन करणार. ऑरा क्लीन केल्यानंतर आपण स्वच्छ हात धुणार आणि नाभी चक्रासमोर 3 वेळा कट कट कट, डिलीट 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 असं म्हणायचंय. कळालं? नाभी चक्रासमोर आपल्याला कट कट कट, डिलीट 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 असं म्हणायचं आहे. हे फक्त दुसऱ्यांना केल्यावरच हो, करायचं का दुसऱ्यांदा आपण केल्यावर, केल्यावरही आपण केल्यावर हात धुवून घ्यायचे. ओके. मॅडम ते साध्या पाण्याने हात धुवायचे की साल्टच्या पाण्याने हात धुवायचे? सॉल्टच्या धुतलं तर जास्त चांगलं आहे. कुठलं पाणी बोललेत ते? मिठाच्या पाण्याने, मिठाच्या पाणी, मीठ, कॉफी पावडर किंवा गुलाबजल. मॅम सगळ्यात मला मला असं वाटतंय, मला माहित नाही रॉंग आहे की राईट आहे, आपण रात्री झोपताना जर हे केलं तर बेटर राहील, कारण दिवसभर आपण वेगवेगळ्या एनर्जी मध्ये असतो ना, आणि सकाळी लवकर उठून केलं तर सकाळी आपण कोणाच्या एवढं कॉन्टॅक्ट मध्ये नसतो, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं रात्री केलं तर बेस्ट राहील झोपण्याआधी. बाहेर ऑरा क्लिनिंग करायचं असेल तर तुम्ही घरी आल्यानंतर, म्हणजे ऑफिसमध्ये जात असाल तर घरी आल्यानंतर करू शकता. नंतर ऑरा जर आपल्याला प्रोटेक्शन तर सकाळी घ्यावं लागेल की नाही. आपण ऑरा प्रोटेक्शन कधी घ्यायला पाहिजे, आपण 4 लोकांमध्ये जातो आहे, ऑफिसला जातो आहे, वेगवेगळ्या लोकांशी आपला संपर्क येतो आहे, त्या पद्धतीने आपल्याला काय होईल, ऑरा प्रोटेक्शन मध्ये टाकावं लागेल. करेक्ट मॅम, त्यामुळे सकाळी घेतलं तर बेस्ट आहे. सकाळी ऑरा प्रोटेक्शन झोन मध्ये टाकायचं. दुसऱ्याचा Correct, ऑरा ma'am. क्लीन Thank you. करताना स्वतःचा आधी करून घ्यायचा का ऑरा क्लीन? स्वतःचा ऑरा क्लीन करा किंवा स्वतःला प्रोटेक्शन झोन मध्ये तरी टाका. इथपर्यंत समजलं आहे? हो. हा, आता आपल्याला काय करायचं आहे. मॅडम अजून एक आहे. हा बोला. औरा क्लिनिंग करतो ते आंघोळीच्या अगोदर नंतर वगैरे जे आपण आता योगा वगैरे करतो, तर कसं म्हणजे कशा पद्धतीने हे करायचं ते? हा, रेकीला कशाचंच बंधन नाही. आंघोळ किंवा अटेनमेंट घेणं म्हणजे दीक्षा घेत असतो आपण, ते घेताना आपण शुद्ध अंतःकरणाने आणि शुद्ध शरीराने घ्यायची आहे. पण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी रेकीची प्रॅक्टिस करता आहात तेव्हा तुम्ही कुठेही कधीही, म्हणजे एका ठिकाणी बसून कधीही प्रॅक्टिस करू शकता. त्यासाठी कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही, आंघोळीचं बंधन नाही, खाण्यापिण्याचं बंधन नाहीये. हा, तुम्हाला वाटत असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल की आपली लाईफस्टाईल कशा पद्धतीने असायला पाहिजे, की रेकीची साधना करताना भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. कारण आपल्या शरीरामध्ये ऊर्जा ही काय 70% ऊर्जा पाण्याने भरलेली आहे.
ते पण आपण समजून घेऊ की पाण्यामध्ये कशा पद्धतीने एनर्जी असते, पाण्याला आपण कशा पद्धतीने चार्ज करतो, हे आपल्याला प्रॅक्टिकल घ्यायचं आहे. रेकीचं अट्युनमेंट घेतल्यानंतर तुमच्या जवळच्या पाण्याला तीर्थाची देखील चव येऊ शकते. इतकं अमृता समान ते पाणी असतं. प्रॅक्टिकल करायचं आहे का नक्की? येस मॅम. येस. हो आता हो आपल्याला काय मॅम. करायचं, एक ग्लास पाणी घेऊन बसा साईडला. एक ग्लास, ज्यांना प्रॅक्टिकल करायचंय त्यांनी एक ग्लास पाणी घेऊन बसा साईडला. एक ग्लास पाणी आण. साधं प्यायचं पाहिजे. हा सर, रेकी आपल्या इंटेन्शनवर आणि आपल्या भावनांवरती काम करत असते. आपण जितक्या शुद्ध अंतकरणाने रेकीची प्रार्थना करणार, तितक्या शुद्ध अंतकरणाने रेकी आपल्याला सपोर्ट करणार आहे. ती तिथे तुमचा भाव, म्हणजे आपण देव भावाचा भुकेला कशा पद्धतीने म्हटला जातो ना, त्याच पद्धतीने रेकी शक्ती तुमचा भाव. तुम्ही इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद, सकारात्मकता देण्याचा प्रयत्न करता आहात, त्यावरती रेकी शक्ती काम करत असते. आणि त्याच इंटेन्शनच्या मार्फत, फक्त आणि फक्त इंटेन्शनच्या मार्फतच रेकी प्रवाहित होते. एखादा शब्द इकडे तिकडे झाला तरीही काही हरकत नाही. तुमच्या मनातल्या इंटेन्शन्स समोरच्या बद्दल चांगल्या पाहिजे, स्वतःबद्दल पण चांगल्या पाहिजे. म्हणून आपण आज काय संकल्प घेतला होता, या ऊर्जांचा वापर मी स्वतःच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी आणि कुटुंबाच्या हितासाठीच करणार आहे. कळालं? काय संकल्प घेतलाय तुम्ही सगळ्यांनी, ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे, की मी या ऊर्जांचा वापर माझ्या हितासाठी, माझ्या कुटुंबाच्या हितासाठी आणि समाजाच्या हितासाठी करणार आहोत. येस. पुढे जायचं नक्की? हो. हा. मॅम, आणि ते लाईफस्टाईलचं पण जे सांगितलं ना, ते कसं असली पाहिजे थोडं मॅम, ते आपण पण तुम्ही जेव्हा गायडन्स डेली द्याल का? प्रॅक्टिस कडे येऊ ना, की रेकीची साधना कशा पद्धतीने असावी, ते आपण शेवटच्या दिवशी बघणार आहोत. ठीक आहे, पुढे जायचं आपल्याला. हा, आता आपल्याला काय करायचं आहे, रेकीची प्रार्थना करा सगळ्यांनी, दोन्ही हात जोडून. मी स्वतःची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी डॉक्टर मिका उस्विनची आभारी आहे. हे दिव्य रेकी शक्ती, आता माझी मदत कर, आता माझी मदत कर, आता माझी मदत कर. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता आपल्याला या पद्धतीने करायचे बघा. एक हात घ्यायचा आहे आणि दुसऱ्या हाताने या पद्धतीने आपल्याला क्लॉकवाईज, घड्याळ कशी फिरते त्या पद्धतीने आपण बोलणार आहे. 21 वेळा साधारणतः आपल्याला करायचंय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 21 वेळा करायचा आहे आपल्याला. एका हाताने 21 वेळा आणि दुसऱ्या हाताने 21 वेळा. हळुवारपणे करायचं. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. आता दुसरा हात घ्यायचा आहे याच पद्धतीने. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 असं साधारणतः दुसऱ्याही हाताने आपण 21 वेळा करणार आहोत. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 21 वेळा आपल्याला करायचं आहे. जमतंय?
हा, आता हे आपण दोन्ही हाताचं ऍक्टिव्हेशन करतो. याला म्हणतात एका हाताचं ऍक्टिव्हेशन करताना 1, दुसरा हात 2. आता आपल्याला काय करायचं, नंबर 3 ची प्रोसिजर करायची. दोन्ही हाताची मुठ्ठी एका हातात आपला जो मूठ बांधायची, डाव्या हाताची मुठ्ठी बांधायची, उजवा हात मी माझ्या डोक्यावरती ठेवणार. डोक्यावरती बघा कप सारखा शेप मध्ये ठेवलाय आणि आपल्याला क्लॉकवाईज फिरायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील, प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील, प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील and protect my 7 chakra. Charge, heal and protect my 7 chakra. Charge, heal and protect my 7 chakra. Charge, heal and protect my 7 chakra. अफर्मेशन द्यायचे आपल्याला 21 वेळा करायचं आहे. जमलं? आता आपल्याला आपल्या नाभी चक्राला प्रोटेक्शन मध्ये टाकायचं आहे. नाभी चक्र सर्वात महत्वाचं आहे. मग नाभी चक्रावरती आपण क्लॉकवाईज याच पद्धतीने फिरवणार. अशीच मूठ राहू द्यायची आणि म्हणायचं चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेव्हल चक्रा. नाभी चक्रासमोर आपल्याला हात फिरवायचे आहे आणि बोलायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेव्हल चक्रा. समजलं का? 21 वेळा करायचं आहे प्रत्येकाने. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेव्हल चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेव्हल चक्रा. बघा आपल्याला मॅडम करत आहेत. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेव्हल चक्रा. क्लॉकवाईज फिरवायचं आहे. अनिल सर करताय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेव्हल चक्रा. क्लॉकवाईज आपल्याला करायचं आहे. झालं? याला म्हणतो आपण 1, 2, 3, 4 ची प्रोसिजर. आणि नंतर आपण ही प्रोसिजर करताना आपल्याला पहिल्यांदा ही प्रोसिजर करायची, मग ऑराला प्रोटेक्शन झोन मध्ये टाकायचं. मग दोन्ही हात ऑराच्या समोर ठेवायचे आपल्या आणि मग चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. काय म्हणायचं? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. पहिल्या लेवलची प्रॅक्टिसला थोडासा वेळ जाईल, 40-45 मिनिटं लागू शकतात. तुम्हाला पहिल्या लेवलची साधना काय करायची? डिव्हाइड करून करायची. सकाळी थोडासा पोर्शन करायचा आणि रात्री थोडासा पोर्शन करायचा. अशा पद्धतीने जर तुम्ही अर्धा तासाचं डिव्हिजन केलं तर तुम्हाला छान पद्धतीने रिझल्ट मिळतील. एकदम वेळ मिळत असेल, बसायला त्रास नसेल होत तर एकदम करू शकता. जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर थोडा वेळ डिव्हाइड करून करा. आता सगळ्यांनी पाणी ठेवलंय आपल्या जवळ. मॅडम ते शेवटचं काय आहे? चार्ज, हील, प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. बॉडी. हा, पाणी आहे सगळ्यांनी? हा, आता आपल्याला रेकीची पुन्हा एकदा प्रार्थना करा. पुन्हा सगळ्यांनी रेकीची प्रार्थना करा. मी स्वतःची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ सुईंची आभारी आहे.
तुमच्या गुरुचं नाव घ्या. जे काही आपले श्रद्धास्थान आहे त्यांचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे. आभार व्यक्त करायचे आहे. मी समर्थांची आभारी आहे. हे दिव्य रेकी शक्ती आता माझी मदत कर, आता माझी मदत कर, आता माझी मदत कर. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता आपल्याला आपल्या हातात पाणी घ्यायचं आहे आणि या पद्धतीने 21 वेळा हळूवारपणे करायचंय. हा अफर्मेशन द्यायचं आहे. आपल्याला वाक्य बोलायचं आहे. या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. सीमा मॅडम हळू हळू, खूप फास्ट होते, हळू. ललिता मॅडम हळू. या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. डोळे बंद करून करा, शांततेने करा. या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. 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 असं आपल्याला 21 वेळा अफर्मेशन द्यायचं आहे आणि पाण्याला चार्ज करायचं आहे. या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. आता हात ठेवा तिथे पूर्ण पाण्यावरती. आणि हे पाणी ग्रहण करून मला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते आहे. हे पाणी ग्रहण करून मला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते आहे. हे पाणी ग्रहण करून मला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते आहे. पिऊन बघा पाणी. काय जाणवत आहे? टेस्ट चेंज. कोणाची टेस्ट चेंज झाली? मॅम ते पाणी टेस्ट तीर्थाच्या थोडी चेंज पाण्यासारखं. झाली आहे. थोडी चेंज झालेली आहे. हा. अजून ते तीर्थाच्या पाण्यासारखं पाणी लागतंय मॅम ते ताई. कोणाचं लागतंय? मॅम मी शीतल तीर्थाचं मॅडम पाणी कधी हो प्यायले हो. नाहीये मॅम. पिलंय? मंदिरातलं पाणी पिलंय का तुम्ही? हा ते आपण नाही वाडीच्या मॅम. इथं जातोय ना वाडीला, वाडीला किंवा जेव्हा आपण पाणी पण पितो किंवा कुठल्या वाडीच्या तीर्थ असतंय किंवा स्वामींच्या मंदिरातलं तीर्थ असतंय ना, तशी सेम चव चव आलेली आहे पाण्याला. व्हेरी गुड. जमला टेस्ट हे? मॅम मी असं तीर्थाचं वगैरे पाणी कधी प्यायले नाहीये. हा, पण हे पाणी पिताना आतमधूनच म्हणजे आपण जे काय बोललो ना त्यामुळे खूप प्रसन्न वाटतंय. व्हेरी गुड. आणि मी तसं समजून पिलं. म्हणजे मला माहित नाही ना चव. बरोबर, ठीक आहे, ठीक आहे. अगदी स्लाइट कापुराचा वास असल्यासारखं वाटतंय. अगदी स्लाइट, थोडासा आलाय. अगदी किंचित. येस. फरक पडला ना. आपण जे जनरली पाणी पितो ते याच पद्धतीने आपल्याला दररोज चार्ज करून प्यायचं आहे. याला काय म्हणतात? वॉटर चार्जिंग. याच पद्धतीने आपण ऍटलिस्ट सकाळी उठल्याबरोबर पहिलं पाणी तर हेच अशाच पद्धतीने प्यायचं. उठल्याबरोबर पहिल्यांदा जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा 2 ग्लास पाणी प्या आणि ते पाणी चार्ज करून प्या.
दिवसभरात मग आपल्याला चार्जिंगला वेळ मिळत नाही. नाही. मॅडम मॅडम पुन्हा माठातल्या पाण्याला चार्जिंग केलं तर चालेल का मग? हो, माठातल्या पाण्याला पण चार्जिंग केलं तर चालेल. म्हणजे दिवसभर परत परत करायला नको. त्याच्यासाठी आपल्याला तिथे सिम्बॉल टाकावे लागतात. आपली ओके. एनर्जी सध्या आपण पहिल्या लेवलला पाणी चार्ज करून पिऊ शकतो. आपल्याला अजून ऊर्जा वाढवण्यासाठी 21 दिवसानंतर तुम्ही माठाला चार्ज करू शकता. आणि नंतर मग आपल्याला सेकंड लेवलला काही सिम्बॉल्स मिळतात, तेव्हा आपण सिम्बॉल टाकून चार्जिंग देऊ शकतो. ठीक आहे. आता बॉटल असू द्यात किंवा मग साधारणतः आपण ग्लासमध्ये पाणी घेऊन चार्ज करायचं. आणि जर पाणी पिताना काचेचे ग्लास वापरले तर जास्त चांगलं. हा, आता कोणाचे काय प्रश्न आहेत? आम्हाला मॅडम या सगळ्याच्या नोट्स मिळाल्या तर फार बरं होईल. हा, हो 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 मॅम. पण थोडस हो मॅम. कन्फ्युजन. नोट्स तशा फार नाही आहे पहिल्या लेवलला. मी हे देण्याचा प्रयत्न करेल की तो व्हिडिओ तुमच्यासाठी क्रिएट केलाय. ठीक आहे. आणि तो व्हिडिओमध्ये साधारणतः त्या व्हिडिओला 2000 लाईक्स आहे, व्ह्यूज मिळालेले आहेत. जे लोक साधक आहेत ते बघतातच त्या व्हिडिओला. तुम्ही पण त्या व्हिडिओ प्रमाणे करा. आणि शक्य असेल तर मी एक दिवस तुमची स्वतः साधना घेईल, नाही तर माझे स्टुडंट्स तरी घेतील. मॅडम ते व्हिडिओची लिंक टाका ना ग्रुपवर. हो, टाकेल. मी शेवटच्या दिवशी टाकते. त्या पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करायची. उद्याच टाकते. उद्यापासून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. हे कसं आहे आता याच्यामध्ये हे जे आपण मंत्र म्हणतो ना, ते हा. एवढे मंत्र सगळे लक्षात राहणं मुश्किल आहे. बर. ते आम्हाला पाहिजे आहे, कारण आता हे पाण्याचे मंत्र आहे, परत आपण आवरा क्लिनिंग करतो वगैरे, जे पण काही आहे ते सगळे ते मंत्र पाहिजे आहेत. बर. ग्रुपमध्ये टाकायचं. बर. मॅम आपण हे पाणी दुसऱ्या कुणाला देऊ शकतोय, म्हणजे घरी हो, मुलांना आता किंवा आपले मुलं असू द्या, पेपरला जाणार, एक्झामला जाताना देऊ शकता. आजारी व्यक्ती आहे त्याच्या स्वास्थ्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी तुम्ही हे देऊ शकता. घरामध्ये कोणी म्हणजे रुग्ण आहेत त्यांनाही तुम्ही देऊ शकता. ज्यांना काहीच नाही, आपली ऊर्जा वाढवायची आहे, त्यांनीही आपण हे पाणी पिऊ शकतो. कोणासाठीही पाणी उत्तमच आहे. मॅडम एक मिनिट हा. मी पाहिलं पूर्ण, पण तरी मला असं रिकॉल करायचंय. आपण जेव्हा पाण्यावर हात फिरवतो तेव्हा नाही ना काही म्हणायचं? तेच बोलायचंय. हे पाण्याला आपण जेव्हा फिरवतो आहे तेव्हा म्हणायचं, या पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे, मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे, या पद्धतीने बोलायचं. ठीक आहे. ठीक आहे मॅडम. दुसऱ्यांना द्यायचं असेल तेव्हा पण तसंच बोलायचं हा, का? तर आपल्याला दुसऱ्यांना उद्देश काय महत्वाचा. आता हे प्रॅक्टिकल करायचं होतं, म्हणून मंदिरातल्या तीर्थाप्रमाणे पाण्याला कशी चव येऊ शकते रेखीचं आवाहन करून मला हे प्रॅक्टिकल करायचं होतं. ठीक आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना पाणी चार्ज करून देता आहात तेव्हा आपल्याला काय करायचं, रेखीची प्रार्थना करायची आणि अफर्मेशन द्यायचं. हे पाणी ग्रहण करून, समजा फॉर एक्झाम्पल एखादं नाव आपण घेऊया, फॉर एक्झाम्पल सुजाता मॅडम. सुजाता मॅडमला काय, मी समजा हे सुजाता मॅडम साठी विचार केला, तर मी काय करेल, हे पाणी ग्रहण करून सुजाता मॅडमला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. या पद्धतीने आपण चार्ज करून दुसऱ्यांना पाणी देऊ शकतो. कळालं? आणि घरातील 2 व्यक्तींना द्यायचं असेल सकाळी, जर पाणी प्यायची सवय असेल सकाळी उठल्याबरोबर, तर मुलाला आणि मिस्टरांना द्यायचं असेल तर ते वेगवेगळं चार्ज करावं लागेल का? हो, वेगवेगळं चार्ज करायचं. दोघांना वेगवेगळं करावं लागेल. वेगवेगळं करायचं. दोघांचं आपण आता मुलांचं कॉन्सन्ट्रेशन साठी बनवू शकतो ना. आपले मुलं अभ्यास करत नाही, आपलं ऐकत नसेल तर काय करायचं, हे पाणी ग्रहण करून आपल्या मुलाचं नाव घ्यायचं, याला उत्तमात उत्तम बुद्धी प्राप्त होते, त्याच्या अभ्यासावरती अधिकाधिक लक्ष केंद्रित होत आहे, आणि हे ईश्वरा, तुमच्या जे ईश्वराचं नाव घ्यायचं, ईश्वरा असंच होऊ दे, हे ईश्वरा असंच होऊ दे, हे ईश्वरा असंच होऊ दे, या पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे. समजलं? मिस्टरांचा उद्देश असेल की त्यांना प्रमोशन भेटलं पाहिजे, बरोबर, त्यांना आरोग्य चांगलं पाहिजे. वेगवेगळे प्रत्येकाचे उद्देश असतात.
मॅडम असं म्हणायचं का की माझा नवरा माझा ऐकत आहे? गप्पीच राजा. नाही, आरोग्य लाभू दे असं म्हणायचं की लाभत आहे म्हणायचं. लाभत आहे हं? किंवा वरचं लाभलेलं आहे. हो. हं? हे पाणी ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्त झालेली आहे, अशा पद्धतीने बोलायचे. आणि आपल्या युट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. ते व्हिडिओ केलं मॅम. तिथे तुम्ही वारंवार बघू शकता. म्हणजे तिथे तेव्हा तिथे रोज नेक्स्ट बॅचचं पण अपडेट येत राहतात. तिथे काही नवीन अजून आपल्या याच्यानी होत असेल, मेडिटेशनचे क्लासेस आहेत किंवा काही अजून गोष्टी केल्या जातात आपल्या संस्थेमार्फत, तर त्या तुम्हाला कळत जातील. आणि रोज तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नेहमीप्रमाणे बघू शकता. मॅम तुमचा नेक्स्ट टाइमचा अमृत शक्तिपात आहे बघा. तुम्ही आता लास्ट टाइम मी तुमचा युट्यूबला व्हिडिओ बघितला. समृद्धी शक्तिपात. समृद्धी शक्तिपात. हा हा सॉरी. हा मग ते केव्हा असेल त्याची पण हा माहिती तुम्ही समृद्धी ग्रुपवर टाकली शक्तिपात चालेल. आपल्या आर्थिक ऊर्जांना वाढवण्यासाठी घेतला जातो. आपल्याला आर्थिक ऊर्जाच फक्त नाही, समृद्धी म्हणजे काय म्हणतो आपण, आपली तब्येत चांगली पाहिजे, म्हणजे शरीरात आपल्याला आरोग्य पाहिजे, नात्यांमध्ये प्रेम म्हणजे समृद्धी, आणि काय अजून काय पाहिजे, आर्थिक प्रगती. आर्थिक प्रगती. आर्थिक म्हणजे प्राप्ती, आपण तिन्ही मानसिक शांती. समृद्धी बघतो आणि तो समृद्धी शक्तिपातामध्ये आपल्या तिन्ही समृद्धी वाढायला पाहिजे. आता त्यासाठी आपण हा शक्तिपात घेत असतो. आता समृद्धी शक्तिपाताचे रिझल्ट सांगायचे झाले तर मागच्या बॅचमध्ये ज्यांनी आपला अक्षयतृतीयेचा समृद्धी शक्तिपात घेतला होता त्या 3 लोकांना, म्हणजे 3 लोक नव्हते पण त्यांचे रिझल्ट खूप छान होते. एक सर जॉब सर्च करत होते, त्यांना मुंबईमध्ये खूप चांगल्या सॅलरीचा, मी सॅलरी सांगणार नाही, खूप चांगल्या सॅलरीचा जॉब लागला. एका आपला स्टुडंटनी घेतला, त्यांचं लग्न झालं. आणि एका स्टुडंटनी घेतला, त्यांचं कन्सल्टेशन खूप छान चालू आहे, त्यांच्याकडे खूप चांगले हिलिंगसाठी क्लायंट येत आहे, न्यूमरोलॉजी कन्सल्टेशनसाठी पण सुंदर पद्धतीने त्यांचं प्रोग्रेस होते. हा समृद्धी शक्तिपाताचा रिझल्ट आहे. म्हणजे असे बरेच रिझल्ट तुम्हाला जाणवतात जेव्हा समृद्धी शक्तिपात आपण घेतो. तो वर्षातून 3 वेळा घेतला जातो. आपली जी अक्षयतृतीया असते तेव्हा, त्यानंतर आपली धनत्रयोदशी आणि दसरा, त्या दिवशी आपण समृद्धी शक्तिपात देत असतो. आणि आपल्या संस्थेतर्फे गुरुपौर्णिमेचं एक मेडिटेशन असते, तेही खूप सुंदर असतं, ते फ्रीमध्ये असतं, ते तुम्ही कोणीही अटेंड करू शकता. मॅम आता ते गुरुचरित्रामृत जुलैमध्ये आहे ना मुहूर्त, तेव्हा नाही घेऊ शकत. गुरुपौर्णिमेचं मेडिटेशन राहील, गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेचं मेडिटेशन राहतं. नाही मॅडम एक ते नाही विचारायचं मॅम, होतं. ते नाही म्हणत मॅम. हा कुणाल सर, गुरु मॅडम जसं आपण पाण्याला गुरु चार्ज करतो तसं आपण जेवण किंवा इतर खाद्य पदार्थ त्याला चार्ज करू शकतो का? येस. आता आपण जेव्हा पुढचं 7 चक्रांचं, उद्या आपण 7 चक्रांविषयी बोलणार, 7 चक्रांना समजून घेणार. त्यानंतर आपण अन्न म्हणजे आपण जे फूड घेतो ते कशा पद्धतीने चार्ज करायचं, याच पद्धतीने चार्ज करायचं असते, ते आपण शिकणार आहोत. ते पण शिकवणार की आपण जे दिवसभरातलं अन्न घेतो आहे ते पण आपण चार्ज करून घेऊ शकतो. इथपर्यंत समजलं आहे? अजून कोणाचे काही प्रश्न आहे का आजच्या सेशन बद्दल? नाही. सुजाता मॅडम, तुम्हाला काही प्रश्न होता? नाही मॅम, क्लिअर आहे. हा, समजलं सगळ्यांना? हो मॅम. येस. प्रार्थना फक्त मॅम ग्रुपमध्ये सेंड करा. ठीक आहे, पाठवते. रेखीची प्रार्थना पाठवते मी. मॅम हे म्हणजे पौर्णिमा अमावस्याला पण केलं तरी चालतं ना? हो, आपण स्वतःचं क्लिनिंग, स्वतःचं हिलिंग कधीही करू शकतो. रोजही आपल्याला स्वतःचं हिलिंग करायचं आहे. आणि मॅम अशा त्या दिवशी जरा जास्त एनर्जी एन्व्हायरमेंट मध्ये असतात ना, तर मग त्या दिवशी जरा जास्त प्रोटेक्शन लागतं ना, हा, मग म्हणजे आपण असं तर प्रोटेक्शन झोन मध्ये टाकायचंच ना. दररोज आपल्याला स्वतःसाठी रोज प्रोटेक्शन करायचं आहे. आपल्याला स्वतःला सुरक्षा पाहिजे की नाही, मग मी माझ्या औराला रोज प्रोटेक्शन झोन मध्ये टाकेन.
आपल्याला बऱ्याच वेळा मॅम खूप मस्त क्लास होता आजचा. म्हणजे रोजच असतो पण आजचा खूपच छान होता. छान वाटलं. लाईव्ह डेमो आणि प्रॅक्टिकल केलं त्यामुळे मस्त वाटलं. मस्त आणि वाटलं. आजचं सेशन आहे इंटरेस्टिंग पण खूप छान झालंय. म्हणजे मजा आली करायला आणि म्हणजे असं अनुभवलं ती गोष्ट. छान कोण वाटलं. छान वाटतंय जयमाला मॅडम. हा छान वाटतंय. येस, अजून अजून रेकी समजून घ्यायला मज्जा म्हणजे येते. इंटरेस्ट वाढला आणि असं वाटलं अरे हो का याच्या पुढे अजून काय याच्या पुढे काय असं हे वाटलं. म्हणजे रेकी शिकायची शिका. इच्छा अजून जरा रेकी आपल्याला इंटरेस्टेड खूप. झालं. येस येस येस. रेकी मध्ये आपल्याला जीवन जगण्याची सुंदर कला आपल्याला मिळते. आपल्यासोबत आपण आपल्या जवळच्यांची पण हिलिंग करत असतो, जवळच्यांनाही मदत करतो आणि या ऊर्जा आपण इतरांनाही देऊ शकतो. ठीक आहे, याचं कुठेही बंधन नाहीये. फक्त बंधन एवढं आहे की साधना करायची आहे. सोबत सोबत शिकताना पण आपल्याला साधनेकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. मॅम आवडलं असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी ग्रुप ओपन केला आहे, त्यांनी नक्कीच तुमचा फीडबॅक शेअर करा आज, की तुम्हाला सेशन कसं वाटलं आहे आणि तुम्ही काय अनुभव घेत आहात. नक्कीच तुम्ही 10 दिवसांच्या या सेशन मध्ये प्रवासामध्ये छानच अनुभवणार आहात. आणि जर आवडत असेल तर आपली 30 तारखेपासून नवीन बॅच चालू होते. त्या नवीन बॅच पहिल्या लेवलची चालू होते आणि मास्टर लेवलची म्हणजे सेकंड लेवलची पण चालू होईल. ज्यांना वाटतं आहे की ह्या ऊर्जा तुम्हाला तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करायच्या, त्यांनी आपल्या ग्रुपची इन्व्हिटेशन शेअर करू शकता. तुम्ही तुमच्या ग्रुपची आपली ग्रुपची जी लिंक आहे ती तुम्ही आपल्या फ्रेंड सोबत ज्यांना गरज आहे, खरंच जे लोक प्रॉब्लेम मध्ये अडकले आहे त्यांचे प्रॉब्लेम्स दूर करायला आपण एक निमित्त मात्र असतो. परमेश्वर कोणालाही एक निमित्त म्हणून पाठवतो, तर त्यांना ह्या सेशनची लिंक नक्की शेअर करू शकता. हा निर्मला मॅडम बोला. आज ना संस्कृतीचं गुगल पेचं ना लॉक झालं होतं आणि मग ते परत आम्ही हे करायला पासवर्ड रिसेट होतच नव्हता काही जरी झालं. आणि परत मी म्हटलं रेकी प्रार्थना करून आपण करूया, तर लगेच झालं सेट. अरे बापरे. मॅम तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची आहे. काय म्हटलं, एक मिनिट आपण निर्मला मॅडमशी बोलू. मी परवा दिवशी बाहेर जाताना गाडीची लाईट लागत नव्हती आणि मग रेकी प्रार्थना केली, लगेच लाईट सुरू झाली. ओके वर्षा मॅडम, तुमची काय गुड न्यूज आहे ते बोलूया आपण. सॉरी मॅम मध्येच बोलले जरा. इट्स ओके. तर मी तुम्हाला पहिल्या की दुसऱ्या दिवशी सांगितलं ना, ती माझी म्हणजे फ्रेंड 6 महिने झाले आम्ही बोलत नाही वगैरे. तिचा समोरूनच कॉल आला आणि म्हणजे नॉर्मली इंस्टाग्रामची रील वगैरे तिने शेअर केली वगैरे. अरे वा मॅडम, बघा हा पहिल्या मॅम दिवशी तुम्ही काय बोलल्या होत्या. हा म्हणजे मी त्याच्यामध्ये खूपच एकदम म्हणजे खूप घट्ट फ्रेंडशिप ना मॅम, त्याच्यामुळे थोडं जास्त हर्ट झालेलं होतं. पण तुम्हाला अपेक्षा होती का त्या दिवशी तुम्ही बोलल्या होत्या ही बोलत नाही आहे आणि एवढा सगळा माझा प्रवास, मॅडम किती दुःखी झाल्या होत्या. हो मॅम, हो मॅम. आणि मला एवढं छान वाटलं, एवढं छान वाटलं की मी खूप थँक्यू बोलले तुम्हालाही, मी निमित्त तिलाही मात्र आहे. आणि रसलाही. हे सगळं घडून आलं आणि मला माहिती नाही एक्झॅक्टली हे काय असतं वगैरे, आणि मी युट्यूब मध्ये सर्च पण केलं नाही की रेकी वगैरे काय असतं. पण मला तुमच्यावरती ट्रस्ट होता की मी बोलले मी काहीही न सर्च करता मी याच्यामध्ये तुमच्यावर विश्वास ठेवून मी खरंच शिकणार आहे. आणि अगदी तसंच झालं. थँक्यू अनुजा मॅम, थँक्यू. माझ्या बॉटम ऑफ हार्ट पासून खूप थँक्यू. थँक्यू. मॅम मॅम बोला प्राजक्ता मॅडम. मॅडम मला पण एक अनुभव शेअर करायचा आहे. ऍज अ डॉक्टर मला करिअरला खूप प्रॉब्लेम येत होता आमच्या घरातल्या शेड्यूलमुळे. कारण माझ्या घरचे संध्याकाळी 4 ते 6च्या दरम्यान जेवायचे सकाळचं जेवण आणि रात्री 11:30-12 वाजता जेवायचे. तर म्हणजे मला खूप तो आतल्यात स्ट्रेस होता. मी त्याच्यासाठी रेकीचं काहीच केलं नाही, पण मी जेव्हा यामध्ये आली आणि आपलं सेशन चालू आहे तर आपोआपच ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. टचवूड पण माझ्या घरचे रोज संध्याकाळी 6च्या आत रात्रीचं जेवण घेत आहेत. चला, उत्तमात उत्तम प्रगती आहे. असंच पुढे राहोत ही ईश्वरचरणी प्रार्थना. हॅलो
मॅम हो आणि आम्ही जर नाही सांगितलं तर तुम्हाला कसं समजणार ना, नक्की नक्की बोला म्हणून बोला. सांगितलं. आमचे येस अनुभव सांगितल्यामुळे बाकीच्यांना पण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट होतं की आपले पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. येस येस नक्कीच. हा प्रणिता मॅडम बोला. आपण ते मध्ये ते चीट करून जाळायची ना, ते करायचं का रोज अजून पण? हो 21 दिवस 21 कंप्लीट दिवस. करायचं. हा 21 ओके दिवस कंप्लीट करायचं. ओके ओके. आणि थोडं मला जॉईन करायला वेळ झाला तर बर ते मला ते म्हणजे रेकॉर्डिंग मी कसं. ग्रुपमध्ये शेअर करते. ओके ओके ते चालेल. अजून कोणाचं काही? मॅडम मला एक विचारायचं होतं, आपण बोला. दुसऱ्याला हिलिंग देतोय ना, हा तेव्हा आपण आवरा आपला म्हणजे प्रोटेक्ट करून त्यांचा आवरा क्लीन करून मग हिलिंग द्यायची ना? नाही, ऑरा प्रोटेक्शन झोन मध्ये टाकायचा आणि ऑरा क्लीन केल्यानंतर हिलिंग द्यायची. बरोबर. हा हा बरोबर. आणि हिलिंग दिल्यानंतर हँड वॉश करायचे. हा चालेल. तेच विचारायचं. साधना करताय माझी तुम्ही सुरू. हिलिंग करताय तेजस्वी मॅडम? हो मॅडम करते मी. आणि रिझल्ट? मध्ये थोडा रिझल्ट खूप छान आहे. मध्ये थोडा गॅप पडला होता सुट्टीमुळे. ओके आता परत सुरू केली व्हेरी साधना गुड. वगैरे. ओके हा मास्टर लेवल त्याचा करून छान घ्या ना. हो घ्यायचे मॅडम, जरा मध्ये सुट्टी होती ना त्यामुळे हे Yes. झालं नाही. आता शाळा सुरू झाली की जरा रुटीन रिलॅक्स लागतं ना. निवांत आहे ना. हा येस चला. इतरांचा आवरा क्लीन करून हिलिंग द्यायची फक्त. हो व्हेरी गुड मॅडम. तुम्ही खरंच मस्त पैकी माहितीये तेजस्वी मॅडम आपल्या 2 महिन्यापूर्वीच्या बॅचच्या स्टुडंट आहे आणि मला खूप छान म्हणजे अभिमान पण वाटतो. ह्या तिघी चौघी मिळून आपल्या स्टुडंट्स सकाळी पहाटे 4:30 वाजता साधना करत होत्या. ग्रुप त्यांनी केला आणि ग्रुप मिळून त्यांनी स्वतः साधना करत होते आणि खूप अप्रतिम रिझल्ट त्यांच्या हिलिंगला येत आहे. इतके त्यांनी म्हणजे डेडिकेशन दिलं म्हणून त्यांच्या हिलिंगला रिझल्ट आलेत. हो मॅडम. येस चला आपण थांबूया. आता आपली मास्टर लेवलची बॅच आहे. मला ऐकून मॅम घेतलं? मी मास्टर लेवल पण करणार हो आहे हो नक्की. 100%. सगळ्यांचं स्वागत आहे. मला ऐकून घेतलं. कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परम सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू. एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू 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 सो मच. आत्मवंदन. चला थँक्यू मॅम. थँक्यू थँक्यू थांबूया आपण. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू.